मित्रांनो, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये, नातेवाईकांच्या मध्ये जर तुम्हाला असं दिसलं असेल, की एखाद्या व्यक्तीमध्ये अचानक काहीतरी मोठे मानसिक बदल झालेले आहेत. जसं की त्याच्या मनामध्ये सतत चिड होणे किंवा बेचैन राहणे, रेस्टलेस कायम राहणे, सतत उदास वाटणे किंवा अस्वस्थ वाटतंय किंवा एखाद्याच्या झोपेवर परिणाम झाला असेल, डोकं दुखत असेल किंवा वारंवार शंका घेणे, अति चिंता काळजी करणे, यासारखी मानसिक बदल जर एखाद्याच्यामध्ये अचानक तुम्हाला जर जाणवत असतील, एखाद्याच्या मनामध्ये सुसायडल थॉट येत असतील, एखादा उदास नेहमी राहत असेल, एखाद्याला डिसमूड नेहमी वाटत असेल, तर अशा वेळेला ओळखायचं की त्याला मानसिक आधाराची गरज आहे. त्याला योग्य काउन्सिलिंगची गरज आहे. त्याच्या मनातून या नकारात्मक विचारांना रिमूव्ह करण्याची आणि त्याचा ट्रॉमा रिलीज करण्याची वेळ आलेली आहे. काहीतरी आयुष्यामध्ये जुन्या घडलेल्या घटना, त्या घटनांची आत्ता तुलना करणे आणि आत्ता आपल्या बाबतीत वाईट काहीतरी होईल असा विचार करणे, असं ज्याला होत असते, तर त्यावेळेला ओळखायचं की त्याला मानसोपचाराची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्याच्या डोक्यातून या नकारात्मक भावना काढून टाकण्याची गरज आहे. मित्र माझ्याकडं बरेच असे लोक येतात, की त्यांना काहीतरी मानसिक झालं प्रॉब्लेम असतोय. त्यामुळे ते डिसमूड राहतात, उदास राहतात आणि त्यामुळं मला येऊन सांगतात, की मी डिप्रेशनमध्ये आहे. तर सगळ्याच मानसिक विकारामध्ये उदास वाटणे, डोकं दुखणे यासारखी लक्षणंही असतातच. रडू येणे अनेकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते. सतत रडणे, डोकं ताणल्यासारखं वाटणे, डोकं जाम वाटणे, डोकं जड वाटणे. एक-एक लोकं सांगतात, की मला डोकं फुटेल असं वाटतंय किंवा जगायला इंटरेस्ट वाटत नाही, आत्महत्या करू वाटतंय, असे मरणाचे विचार करत असतात. तर डिप्रेशनमध्ये काही बेसिक डिप्रेशन हा तसा सहजपणे बरा होणारा विकार आहे. इतर सगळ्याच विकारामध्ये अशा प्रकारची लक्षणं असतात. पण डिप्रेशनची लक्षणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण डिप्रेशनमध्ये अनेक लोकं सुसाईडचं प्रमाण डिप्रेशनमधूनच होत असतंय. त्यामुळे डिप्रेशन बाबतची लक्षणं मुख्य लक्षण काय? की त्याच्यामध्ये होपलेसनेस वाटणे, म्हणजे निराश वाटणे, आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही, जगण्यामध्ये काही अर्थ नाही, असं वाटणे. हेल्पलेसनेस वाटणे, की आपलं कोणीही नाही, आपण एकटे आहोत, ही एकटेपणाची भावना ही जाणवणे किंवा किंवा होपलेस, हेल्पलेस आणि या लक्षणांच्यामुळं मग मरणाचे विचार येणे आणि डिप्रेशनची ही जी लक्षणं आहेत, ही 6 महिन्यापेक्षा जास्त काळ असतील, तर अशा वेळेला ओळखायचं की इथं सिव्हिअर डिप्रेशन आहे आणि अशा वेळेला उपचाराची त्या व्यक्तीला नक्की गरज आहे. अशा व्यक्तीला उपचारासाठी, थेरपीसाठी किंवा काउन्सिलिंगसाठी तुम्ही नेणं किंवा त्याला मार्गदर्शन करणं, त्याला त्याची जाणीव करून देणं, ते आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने आपण आपल्या आसपासच्या आत्महत्या नक्की रोखू शकतो.